कोर्स जो स्टार गेज लेकर आ रहा है आप सभी के लिए, जिसका बहुत ही प्यारा सा नाम है कलारंभ सीजन 2। तो आप सभी उसके आज प्रेस कॉन्फ्रेंस में हमारे साथ यहाँ मौजूद है। आज बहुत सारी इंफॉर्मेटिव चीजें यहाँ शेयर की जाएगी। हमारे जो खास डेलीगेट्स हमारे साथ यहाँ मौजूद है और हमारी स्टार गेज की टीम हमारे साथ बहुत सारी यहाँ बातें शेयर करेगी, जो डेफिनेटली आने वाले वो लोग जिन्हें एक्टिंग में अपना करियर बनाना है, जो डेफिनेटली अपने एक्टिंग के करियर को लेकर बहुत पैशनेट है, और साथ ही में ऐसे वो लोग जो बहुत टाइम से स्ट्रगल कर रहे हैं लेकिन राइट प्लॅटफॉर्म नाही मिल पा रहे। ऍक्टिंग फील्ड मध्ये सगळ्यांना माहिती आहे की आपण खरंच खूप स्ट्रगल करतो, खूप काही गोष्टी करावे लागतात, ज्याच्यातनं कुठेतरी आपल्याला एखादी अपॉर्च्युनिटी चांगली मिळते आणि तिथून कुठेतरी आपल्याला एक बेस क्रिएट होतो। आणि स्टार गेज इज जस्ट फॉर हियर दॅट की तुम्हाला एक तो बेस, एक राइट प्लॅटफॉर्म देण्यासाठी इथे आहे। सो आई रिक्वेस्ट अ बिग राउंड प्लस फॉर स्टार गेज अकॅडमी अँड टीम, प्लीज एव्हरीवन। सो या प्रोग्राम बद्दल अजून काही गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्याआधी लेट्स कॉल आवर डिग्निटरीज, आवर पीपल, जो लोक आपले इथे आपल्या सोबत मौजूद आहे आणि ते लोक आपल्याला खरंच खूप काही गुड नॉलेज देणार आहेत। सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉल ऑन द स्टेज, ऑन द डायस, दिस मॅन रियली डोंट नीड एन इंट्रोडक्शन। अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये त्यांना सगळे भैयाच्या नावाने ओळखतात। आपल्या मराठी चित्रपट महामंडळचे प्रेसिडेंट, प्लीज वेलकम मिस्टर मेघराज राजे भोसले ऑन द स्टेज। जोरात टाळ्या। त्यांच्या सोबत इथे आपल्या इंडस्ट्रीतला खूप वर्ष खूप चांगल्या फिल्म्स दिलेले आहे, खूप चांगल्या सिरियल्स मध्ये अप्रतिम ऍक्टिंग करून दाखवलेली आहे। मला असं वाटतं की 25 वर्षापेक्षा जास्त पण त्यांनी आतापर्यंत इंडस्ट्रीला दिलेले आहे। दिस मॅन रियली, अगेन आय वुड से की इंट्रोडक्शनची गरज नाहीये। त्यांचा विलन रूप जे आपण सिरियल मध्ये आपण बघितलंय, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऍक्टिंग बघितलेले। सो लेट मी कॉल ऑन द स्टेज मिस्टर माधव अभ्यंकर। जोरात टाळ्या। नाउ आय वुड लाईक टू कॉल ऑन द स्टेज, प्लीज सर जॉइन मी ऑन द स्टेज। त्यानंतर आय वुड लाईक टू कॉल ऑन द स्टेज the CEO and the founder of Stargaze Film and Television Academy, please welcome on the stage Pooja Jalandhar। इन्हीं के साथ I would like to call on the stage the MD and the founder of Stargaze Academy, please welcome Mr. Abhishek Bhardwaj on the stage। त्यानंतर I would like to call on the stage the board member of Stargaze, please welcome Mr. Amit Gaidar on the stage। आणि त्यांच्या सोबत I request the board member of Stargaze Mr. Sanjay Kumar Jha, please join me on the stage। And now in the last I would like to call the faculty and the head of acting Stargaze, please welcome on the stage Mr. Vishal Kudare। So our panel is ready आणि थँक्यू सो मच एव्हरीवन, तुम्ही इथे आलात आणि इथे खूप काही गोष्टी शेअर होणार आहे आणि बऱ्याच काही गोष्टी लोकांना एक नवीन अपॉर्च्युनिटी इथे मिळणार आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल आय रिक्वेस्ट पूजा टू टेल अस अबाउट स्टारगेज बद्दल आणि सोबतही आपला जो कलारंभ हा जो सीझन होणार आहे 2 त्याच्याबद्दल। हॅलो, नमस्कार सगळ्यांना। मी पूजा जालंधर, स्टारगेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या वतीने सगळ्या मान्यवरांचे आणि उपस्थित असलेल्या सगळ्या गेस्ट आणि तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते। आपण आज ज्या उद्देशाने इथे जमलेलो आहोत त्याआधी मी स्टारगेज अकॅडमीबद्दल थोडं ब्रीफ करते। तर स्टारगेज अकॅडमी ही भोले रोडला शिवाजीनगरमध्ये आहे आणि फिल्म अँड टेलिव्हिजन फील्डशी रिलेटेड म्हणजे मीडिया अँड एंटरटेनमेंट या फील्डशी रिलेटेड एव्हरी कोर्स म्हणजे सगळेच प्रकारचे ट्रेनिंग्स, ते मग ॲक्टिंग असू देत किंवा मॉडेलिंग असू देत, फोटोग्राफी किंवा मग सिनेमॅटोग्राफी किंवा मग फिल्म मेकिंग आणि डायरेक्शन सुद्धा, स्क्रिप्ट रायटिंग, तर ह्या सगळ्याच गोष्टींचे ट्रेनिंग स्टारगेजमध्ये दिलं जातं।
तर हे सांगण्याचा मागचा उद्देश असा की आजचा जो आपला कलारंभ सीझन 2 अँड इंटेन्सिव्ह फिल्म ॲक्टिंग प्रोग्राम फॉर आर अपकमिंग प्रोजेक्ट्स, हा जो आपला उद्देश आहे ज्यासाठी आम्ही सगळ्यांना इथे आमंत्रित केलो आहे. तर त्याआधी आपल्याला कलारंभ 1 म्हणजे आम्ही लास्ट आता हा सीझन 2 आहे, तर सीझन 1 आम्ही एक ऑर्गनाईज केला होता गेल्या लॉकडाऊनमध्ये. तर त्याबद्दल मी तुम्हाला ब्रीफ करते. व्हॉट वॉज कलारंभ 1. तर कलारंभ 1 हे एक 10 दिवसांचे ॲक्टिंग वर्कशॉप होते. तर ह्याच्या मागचा काय उद्देश होता की जसं कोविड पॅन्डेमिक ह्याचे इंडस्ट्रीला लागलेले फटके ह्याबद्दल आपण सगळेच अवेअर आहोत. आणि त्यावेळेला मेन म्हणजे आपले जे बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत, जे पडद्यामागचे कलाकार आहेत, त्यांना फार जास्त ट्रबल झाले ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये. तर मदत शब्द खूप मोठा होईल, पण त्यांच्यासाठीच म्हणून आम्ही हा जो प्रोग्राम अरेंज केला होता, ऑनलाईन वर्कशॉप जे होतं ॲक्टिंगचं, त्यामधून आम्ही काही फीज चार्ज केली होती स्टुडंटसाठी. मिनिमम फीज होती आणि ती जे एकंदरीत फीज होती ती आम्ही जवळपास 90,000चे फंड्स रेज केले होते थ्रू द फीज. आणि त्या फीज आम्ही बॅकस्टेज आर्टिस्टला डायरेक्टली तेव्हा ग्रोसरी किट्स असू देत, हा सगळा जो निधी आहे हा ग्रोसरी किट्सच्या मार्फत आम्ही बॅकस्टेज आर्टिस्टपर्यंत पोहोचवला. तर कलारंभ 1 हा एक चांगला एक्सपिरियन्स होता. आणि ह्यामध्ये आमच्याबरोबर जे असोसिएट होते कलारंभ 1 साठी इंडस्ट्रीमधले, आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले 10 दिग्गज कलावंत आमच्याबरोबर होते. मग त्यामध्ये मोहन आगाशे सर, सुनील गोडबोले सर, स्वतः माधव अभ्यंकर सर, त्यानंतर सुरेश देशमाने सर, योगेश सोमन सर, सुशांत शेलार सर, संदीप पाठक, विजय पटवर्धन, स्मिता शेवाळे, असे सगळे 10 कलाकार आमच्या बरोबर होते. आणि त्यांनी एकही रुपया फीज न घेता सगळ्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून आम्हाला यावेळी स्टुडंट्स कनेक्ट झाले होते. तर सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन आपल्या एक्सपिरियन्सनुसार केले. आणि स्टारग्लेस अकॅडमी नेहमीच त्यांची आभारी राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कलारंभ 1 आम्ही ऑर्गनाईज केलेला, तर हा कलारंभ 1 ही स्वतः मेघराज राजे भोसले सरांची संकल्पना होती आणि त्यांच्याशिवाय तो पॉसिबल पण नसता झाला. त्याच पार्श्वभूमीवर आम्ही घेऊन येतोय कलारंभ 2. आता आपण जो जमलेलो आहे कलारंभ 2 काय आहे ते जाणून घेण्यासाठी. आणि मला असं वाटतं की आम्ही तर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हे सगळे कोर्सेस असू देत किंवा ट्रेनिंग्स असू देत किंवा मग मुलांसाठी काही अपॉर्च्युनिटीज असू देत, त्या आम्ही सातत्याने जनरेट करत असतो. स्टारग्लेसच्या माध्यमातून वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स म्हणू देत किंवा प्रोग्राम्स म्हणू देत, ते आम्ही नेहमीच ऑर्गनाईज करतो. पण आज गरज का पडली आम्हाला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याची? कारण ही जी अपॉर्च्युनिटी आम्ही आता एक नवोदित कलाकारांसाठी स्पेशली मी म्हणू शकते की जे स्ट्रगल करतायत इंडस्ट्रीमध्ये, तर ह्यांच्यापर्यंत ही पोचावी अख्ख्या महाराष्ट्रभर सगळ्यांपर्यंत. म्हणजे ज्यांना पण ॲक्टिंगच्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे आणि जे स्ट्रगल करतायत, ज्यांचं झालंय शिकणं किंवा मग जे बॉर्न ॲक्टर्स आहेत, जे आतापर्यंत त्यांना प्रोजेक्ट्स मिळत नाहीये, कुठेतरी त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये, तर ह्यांच्यासाठी म्हणून आम्ही कलारंभ 2 ऑर्गनाईज करतोय. ह्याचा मेन उद्देश असा असणार आहे की आता रिसेंटली स्टारग्लेस फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीने स्टारग्लेस स्टुडिओ सुद्धा लॉन्च केलेला आहे, ज्याचं लास्ट मंथ आम्ही पहिलं प्रोडक्शन कम्प्लीट केलं आहे, ज्याचा आम्ही विचार करतोय नॅशनल लेवलसाठी. तर असेच आमचे काही प्रोजेक्ट्स इन फ्युचर प्लॅन आहेत. तर त्या प्रोजेक्टसाठीच म्हणून आम्ही नवोदित कलाकारांना तयार करणार आहोत ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत. तर कलारंभ 2 मध्ये आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच दिग्गज कलावंतांचे. जसं आता आम्ही फॉर नाऊ 2 कलावंतांबद्दल फक्त डिस्क्लोज करतोय, ते म्हणजे स्वप्नील जोशी सर आणि माधव अभ्यंकर सर. ह्यानंतर तुम्हाला बरेच सरप्राईज मिळतील ह्या 3 महिन्यांमध्ये काय काय होणार आहे. बेसिकली स्टारग्लेसनी जो कलारंभ 2 सीझन ऑर्गनाईज केला आहे तो 90 डेजचा प्रोग्राम आहे फॉर स्ट्रगलिंग ॲक्टर्स और फॉर दोज हू आर पॅशनेट अबाउट ॲक्टिंग. तर ह्या 3 महिन्यांमध्ये त्यांना फ्रॉम व्हेरी बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या प्रकारची ट्रेनिंग ह्यामध्ये दिल्या जाईल. आणि हा जो 90 डेजचा ट्रेनिंग आहे ह्याला कोर्समधून म्हणून संबोधल्यापेक्षा मला वाटतं की आम्ही हा जो प्लॅटफॉर्म बघतोय, ह्या प्लॅटफॉर्मकडे जो बघतोय तो एक लाईफ लॉंग किंवा मग एक बऱ्याच लांब अपॉर्च्युनिटीसाठी बघतोय. जे पण आमच्या बरोबर ह्याच्यामध्ये जुळतील,
दिस इज नॉट ओनली अबाउट 3 months or 90 days. जे पण आमच्याबरोबर कनेक्ट होतील हे एक स्टारग्लेज कुटुंब असणार आहे, एक फॅमिली असणार आहे. कारण स्टारग्लेज आता प्रोडक्शन म्हणजे स्टारग्लेज स्टुडिओसाठी एक काय बोलतात एक कम्प्लीट टीमच्या सर्चमध्ये आहेत, राईट. सो ह्या मार्फत सगळे आमच्यासोबत जुळतील ते डायरेक्टली स्टारग्लेज फॅमिलीचा पार्ट होतील, नॉट फॉर जस्ट 90 days. त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो असणार आहे तो म्हणजे ह्यामध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या, ह्या ट्रेनिंगमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या प्रत्येक नवोदित कलाकाराला आफ्टर त्यांचा कोर्स नंतर किंवा ट्रेनिंग नंतर एक स्टारग्लेज स्टुडिओ मार्फत एक अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, एक प्रोजेक्ट मिळणार आहे, ज्यासाठी आपण कदाचित बाहेर पण बरेच पैसे देतो किंवा मग पोर्टफोलिओसाठी पैसे देतो किंवा मग आपल्या सिलेक्शनसाठी पण पैसे देतो. तुम्हाला त्याची गरज नाही आहे, राईट. आणि ही संकल्पना मुळातून अशीच अस्तित्वात आली की बरेच लोक असतात की ज्यांना करिअर करायचं आहे फील्डमध्ये पण योग्य तो प्लॅटफॉर्म अवेलेबल होत नाही. सो तोच प्लॅटफॉर्म घेऊन आम्ही स्टारग्लेज आलेलो आहे कलारंभ सीझन 2च्या रूपाने. तर मला वाटतं की हा जो प्लॅटफॉर्म आमचा असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच इंडस्ट्री एक्सपर्ट्सचं मार्गदर्शन लाभणार आहे आणि नक्कीच आम्ही असं अश्युरन्स याच्यामध्ये देतोय की ह्याच्यानंतर आमचे जे प्रोजेक्ट्स असणार आहेत त्याच्यामध्ये तुमची 110% इन्व्हॉल्वमेंट असणार आहे. कारण ही अपॉर्च्युनिटीज तुम्हाला फक्त आणि फक्त प्रोजेक्ट्स मिळवून देणारी आहे. सो ह्या प्रोजेक्टमध्ये आता होणार काय आहे एक्झॅक्टली, म्हणजे काय टर्म्स असतील ह्याच्या, राईट. तर हे विशाल सर जे आमची फॅकल्टी आहे ते एक्सप्लेन करतीलच. पण सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट ह्याच्यामध्ये असा म्हणजे आपल्यासोबत मेघराज राजे भोसले सर आहेत. तर आम्ही प्राईम 50 स्टुडंट्सला ह्या बॅचमध्ये एंट्री देतोय. त्यापेक्षा जास्त आम्ही एंट्री देणार नाहीये. तर त्यामधल्या 50 स्टुडंट्समधल्या म्हणजे ऑलमोस्ट 50% स्टुडंटला 25 स्टुडंट्सला मेघराज सर स्कॉलरशिप स्पॉन्सर करतात. म्हणजे त्यांना डायरेक्टली सरांकडून स्कॉलरशिप असणार आहे. तर ह्या स्कॉलरशिपचा क्रायटेरिया हा असणार आहे की म्हणजे टॅलेंट आणि तुम्ही इकॉनॉमिकली सक्षम आहात की नाही ह्या बेसवरती ती स्कॉलरशिप प्रोव्हाइड करण्यात येईल. तर ज्यांना सुद्धा अप्लाय करायचं आहे तर आजपासूनच आपले रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत. तर ते रजिस्ट्रेशन्स करू शकतात आणि स्कॉलरशिप पण आहे. तुमचे टॅलेंट आहे त्यासाठी ऑडिशन्स असतील स्कॉलरशिपसाठी. तर तुम्ही आम्ही स्टारग्लेजमध्येच ऑडिशन्स अनाऊन्स करणार आहोत. तर बॅचेस कधी स्टार्ट होत आहेत आणि काय क्रायटेरियाज असतील ते लगेच आम्ही अनाऊन्स आमच्या सोशल प्लॅटफॉर्म्सवरती करूया. तर आता ह्या कोर्समध्ये होणार काय आहे एक्झॅक्टली ते एक्सप्लेन करण्यासाठी मी विशाल सरांना इन्व्हाइट करते. सो विशाल सर, थँक्यू सो मच. नमस्कार, मी विशाल. सगळ्यांना शुभ दुपार. आणि ज्या पद्धतीनं मॅमनं आता एक्सप्लेन केलं की आपण या पद्धतीचा एक कोर्स तुमच्यासमोर घेऊन येत आहोत ज्याचं ड्युरेशन साधारण असणार आहे 3 महिने. तर मला पडलेले सगळ्यात पहिल्यांदा 2 ते 3 प्रश्न मला वाटतं की तेही तुम्हाला पडले असतील. तर हा 3 महिन्यांचाच का? तर याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण आहे की हा जो काही कोर्स या ठिकाणी लॉन्च केला जातोय तर हा मुळातच बेसिक ॲक्टरसाठी नाही आहेत. अशी मुलं किंवा असे ॲक्टर्स यामध्ये असतील की ज्यांनी याच्या आधी काम केलेलं आहे पण त्यांना त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. आणि तो का मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून या कोर्सचं एक बेसिकली ड्युरेशन या ठिकाणी फिक्स करण्यात आलेलं आहे. मॅडमच्या म्हणण्यातून 2 गोष्टी या ठिकाणी रिव्हील होतात. त्या म्हणजे की आज पहिल्यांदा ज्यावेळेस आपण कलारंभ 1 मध्ये भेटलो होतो त्यावेळेस फक्त स्टारग्लेज हे इन्स्टिट्यूट होतं आणि आज ज्यावेळेस आपण कलारंभ 2 या सगळ्यांची गोष्ट करत आहोत त्यावेळेस स्टारग्लेज हे फक्त आज इन्स्टिट्यूट नसून स्टारग्लेज हा एक स्टुडिओ या नावारूपाने सुद्धा तुमच्या समोर येत आहे. तर याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आम्ही गेल्या आठवड्यामध्ये आमचं एक जे काही प्रोडक्शन होतं ते कम्प्लीट केलेलं आहे. जसं मॅमने सांगितलं की तो आम्ही जो काय आमचा प्रोजेक्ट आहे तो साधारण आम्ही नॅशनल कॉम्पिटिशनसाठी पाठवण्याचा त्या गोष्टीचा विचार करत आहोत. जर आम्ही स्टारग्लेज स्टुडिओला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाहत आहोत तर त्याच्यासाठी लागणारे सगळे तांत्रिक माणसं असतील किंवा तांत्रिक नाही म्हणणार टेक्निशियन जे असतील ते, सॉरी माझ्याकडून चूक झाली, टेक्निशियन जे माणसं असतील ते किंवा जे आमचे ॲक्टर्स असतील, बिकॉज ह्या सगळ्या गोष्टी त्या मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळेस त्याच वेळेस जोडल्या जातील ज्या वेळेस की
आपण त्याचं एक जे ध्येय आहे तर या ठिकाणी ठेवू शकतो. आता दुसरी गोष्ट की मुळातच ऍक्टिंग कोर्स जो आहे हे तुम्ही जनरली सगळीकडे ऐकता की ऍक्टिंग कोर्स तुम्ही कुठेही गेलं तरी हाच तुम्हाला एक प्रश्न येतो आणि कधी कधी स्वतःच्या मनाला असा प्रश्न पडतो की का करायचा. तर मुळातच मी थोडंसं आउट ऑफ द बॉक्स जाऊन ह्याच्यावरती बोलेल. मी बेसिकली FTI मधून पास आउट आहे फॉर्म डिरेक्शन मध्ये आणि मी इकडे फॅकल्टी म्हणून काम करतो. ज्या वेळेस आम्ही आमच्या स्टुडंटला सांगतो की आपल्याला कॅमेरा परफॉर्मन्स करायचा, त्यांची गल्लत होते ते त्यांचं जे काही परफॉर्मन्स असतो हा डायलॉगच्या माध्यमातून एक्सप्लेन करतात. त्यांना जे म्हणायचं असतं, त्यांना राग आलेला असतो, त्यांना आनंद झालेला असतो, त्यांचा रुसवा आलेला असतो, ह्या ज्या सगळे जे काही आपण इमोशन्स म्हणतो, जे काही नवरस असतात, ज्या काही भावना असतात, त्या भावनांना व्यक्त करण्यासाठी मला असं जाणवलं की त्यांना कुठेतरी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. पण ज्या वेळेस आपण चित्रपटसृष्टीचा विचार करतो, ज्यावेळेस आपण कॅमेराचा विचार करतो, मला असं वाटतं की भावना व्यक्त करण्यासाठी जर तुमच्याकडे कॅमेरा हा इतकं सक्षम माध्यम आहे तर मला वाटतं की कॅमेराचा तितका वापर अजून सुद्धा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये किंवा मी म्हणेल की हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तितक्या ताकदीनं होत नाही. आज आपल्या कुठल्याही ऍक्टरला, मी तर इथं फक्त एक एक्झाम्पल देईल की जर बाहेरचे जर ऍक्टर आपण बघितले तर बाहेरचा ऍक्टर ज्यावेळेस कॅमेरा समोर येतो त्यावेळेस तो डायरेक्टली सिच्युएशन बद्दल बोलतो की मला असं नव्हतं बोलायचं, तू असं का बोललीस, एक एक्झाम्पल. पण आपल्या इकडचा ऍक्टर आल्या आल्या असं म्हणतो की मला फार ट्रॅफिक लागलं, मी फार ट्रॅफिक मधून जाऊन आलो, मला फार कंटाळा आलाय आणि मला तुझ्याशी नाही बोलायचं. या ज्या काही गोष्टी असतात, मला ट्रॅफिक लागलं, मला कंटाळा आला, माझ्या ज्या काही भावना होत्या त्या व्यक्त करण्यासाठी मला कुठेतरी असं वाटतं की अजूनही आपल्याला शब्दांची गरज लागते. ज्यावेळेस आपण टेक्निकली या गोष्टींकडे पाहतो त्यावेळेस मला असं वाटतं की ज्या काही तुमच्या भावना असतील तर त्या कॅमेऱ्यामध्ये आपण कशा पद्धतीने व्यक्त करू शकतो. कॅमेऱ्याचे जे काही वेगवेगळे शॉट्सचे जे प्रकार असतात, प्रत्येक शॉटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्टिंग करावी लागते. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी सांगेल की ज्यावेळेस तुम्ही एक थोडंसं टेक्निकली आहे, थोडं लॉंग शॉट मध्ये आहे तर तुम्हाला ती ऍक्टिंग वेगळी असते, क्लोजअप मध्ये ज्यावेळेस तुम्हाला ऍक्टिंग करायची असते तर ती वेगळी असते. या ज्या वेळेस मी खूप आता पण आम्ही आमच्या प्रोजेक्टसाठी खूप सारे ऑडिशन्स घेतले तर त्या या गोष्टी आम्हाला जाणवल्या की ऍक्टिंग सगळ्यांची खूप सुंदर होतीये पण ती कॅमेऱ्याच्या पर्स्पेक्टिव्हनं होत नाहीये, कॅमेऱ्याच्या डिमांडनुसार ती ऍक्टिंग होत नाहीये. तर ह्या गोष्टीला आम्ही थोडंसं लक्षात घेऊन या 3 महिन्यांच्या कोर्स या ठिकाणी आम्ही प्लॅन केलेला आहे. जसं मॅमनं सांगितलं की स्टारग्लेस स्टुडिओ म्हणून आज या ठिकाणी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर उभे राहत आहोत. तर या ठिकाणी जो काही आम्ही मार्च किंवा एप्रिलमध्ये ऑन फ्लोर जात आहोत त्याच्यामध्ये एक फीचर फिल्म आहे, ग्लास नावाची मराठी फीचर फिल्म आहे. तर साधारण त्याची 1 लाईनर पण मी इथं सांगतो, नाही तर तुम्ही म्हणताय की अरे नाही हे फक्त फसवतात, हे फक्त 1 लाईनर देतात आणि हे काहीच नाहीत करत. तर असं काही नाहीये. तर या ठिकाणी अश्युरिटी या गोष्टीची राहणार आहे. ग्लास नावाची जी स्क्रिप्ट आहे तर त्याच्यामध्ये फक्त जनरल स्क्रिप्ट आहे, आर्ट फिल्म आहे की 6 माणसं जी आहेत ते भला मोठा ग्लासेसचा तुकडा ग्राउंड फ्लोअर पासून 3rd फ्लोअर पर्यंत कशी घेऊन जातात. तर ही अशी एक स्क्रिप्ट आहे ज्या स्क्रिप्टवरती आम्ही स्टारग्लेस स्टुडिओ वैयक्तिक मी या गोष्टींवरती आम्ही काम करत आहोत. आणि या कलारंभ 2 मधून जे काही आम्हाला टेक्निशियन्स मिळतील, जे काही आम्हाला ऍक्टर मिळतील त्यांच्यासाठी हा आम्ही मोठ्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत. तर हे साधारण आमचं शेड्यूल असणार आहे, 3 महिन्याचा कोर्स असणार आहे. आज या ठिकाणी खूप सारे ऍक्टर, आमचे पण विद्यार्थी बसलेले आहेत, बाहेरचे पण ऍक्टर्स या ठिकाणी आहेत, पत्रकार आहेत. ह्या सगळ्यांना माहित असतं की ज्यावेळेस तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं तर बेसिक तुम्हाला पोर्टफोलिओ बनवावं लागतं. तुम्ही ऍज अ ऍक्टर म्हणून पोर्टफोलिओ बनवायला जाता तर तुम्हाला त्याचा एक किंमत द्यावी लागते. आज कोविड सारखी सिच्युएशन आहे, तुम्ही फिजिकली जाऊन ऑडिशन नाही देऊ शकत. तर ऑडिशन आज तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून द्यावे लागतात. घरामध्ये आपल्या तितकी साधनं नसतात, लाईट्स नसतात, चांगले कॅमेरा नसतात, आपण आपले चांगले एक्सप्रेशन्स त्याच्यामध्ये शूट करू शकत नाही. तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टींची जी सुविधा आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. याच्यासाठी कुठलाही अतिरिक्त चार्ज तुमच्याकडून घेतला जाणार नाही. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ऍक्टरचं इंडिव्हिज्युअल फोटोशूट या ठिकाणी केलं जाणार आहे. त्याचे कमीत कमी 10 व्हिडिओज होतील अशा पद्धतीचं आम्ही एक टार्गेट ठेवणार आहोत. 3 महिन्यामध्ये जसं मॅमने सांगितलं की खूप सारे आमच्याकडे गेस्ट लेक्चर म्हणून इंडस्ट्रीतले खरंच खूप मान्यवर व्यक्ती ज्यांना की खरंच कुठल्याही इंट्रोडक्शनची गरज नाहीये, म्हणजे व्यासपीठावरती सुद्धा आज अशी माणसं बसलेली आहेत की ज्यांच्या फक्त उपस्थितीमुळं खूप साऱ्या गोष्टी घडत असतात, त्यांच्या असण्यामुळे सुद्धा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात. अशा माणसांचे आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी लाभलेले आहेत. तर एकंदरीत स्टारग्लेस स्टुडिओ आज या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. त्याच्यासाठी जसं मॅमने या ठिकाणी उल्लेख केला की हा फक्त एक स्टुडिओ नाहीये की तुम्ही येताल 3 महिने आमच्या बरोबर थांबताल आणि परत निघून जाताल. नाही, आम्ही तुम्हाला कधीही सोडणार नाही. म्हणजे आयुष्य जरी संपलं तरी आम्ही तुम्हाला सोडणार नाही. गोष्ट तुमची असेल, जर तुम्हाला सोडून जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण ॲज अ फॅमिली म्हणून, एक कुटुंब म्हणून आम्ही कधीही तुम्हाला सोडणार नाही.
एवढे फक्त माझे 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या ॲज अ फॅकल्टी म्हणून. टेक्निक गोष्टीबद्दल पण मी या ठिकाणी बोललेलो आहेत. अजून जर कोणाला काही असेल तर आपण बोलू शकतो, नाही तर मी सरांना सांगतो की त्यांनी व्यवस्थित सांभाळावं. थँक्यू. थँक्यू सो मच विशाल सर. बरेच काही गोष्टी आज शिकायला भेटले आणि थँक्यू सो मच पूजा. नाव इट्स टाइम जे आपले सोबत आपले सेलिब्रिटी गेस्ट आहे त्यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेऊया. सो नाव आय रिक्वेस्ट मिस्टर माधव अभ्यंकर, प्लीज जॉइन मी हेड ऑन द डाइस. एक बार जोरदार ताली एवरीवन. नमस्कार, माधव अभ्यंकर. स्टार ग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमी काळाची आता गरज आहे अशी अकॅडमी निर्माण होण्याची. कारण अभिनय किंवा फिल्म किंवा टेलिव्हिजन नाटकामध्ये करिअर होऊ शकतं, याला आता मान्यता मिळाली आहे. अगदी घरापासून मान्यता मिळालेली आहे. ज्या काळात मी अभिनयाला सुरुवात केली होती त्यावेळेला आवड आहे इथपर्यंत ठीक आहे, पण व्यवस्थित अभ्यास करून नोकरीला लाग असं सगळ्या घरामध्ये असायचं. त्या प्रकारात तेवढी कामही मिळत नव्हती. आणि अभिनयाचं शिक्षण जे आहे ते आता अकॅडमीमधनं तुम्हाला घ्यावं लागतं. ज्या काळात मी सुरुवात केली होती म्हणजे साधारणतः 75-80चा काळ असेल तो, तेव्हा नाट्यसंस्था होत्या आणि त्या नाट्यसंस्थांमधनं आमचं सगळं शिक्षण प्रशिक्षण व्हायचं. कारण आमचे जे सिनियर्स होते त्यांच्या बरोबरीने काम करून त्यांना जवळनं बघून ते काम कसं करतात, भाषेवरती त्यांचं प्रभुत्व कसं आहे, आवाजावर त्यांचं प्रभुत्व कसं आहे, आणि नुसता अभिनय नाही तर संगीत असेल, सेटिंग असेल, लाइटिंग असेल, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण त्या संस्थांमधनं व्हायचं. आता ती गोष्ट राहिलेली नाही. संस्था आता सगळ्या मोडकळून पडलेल्या आहेत. त्यासाठी मग अशा अकॅडमीची गरज असते. अभिनय मला असं वाटतं कॉम्प्लेक्स आर्ट आहे. किती वेळा तुम्ही एखादा सीन केला तरी पुन्हा पुन्हा असं वाटतं काहीतरी राहून गेलं, परत अजून ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं करता आलं असतं मला. तर ही पॅशन त्या अभिनेत्यांकडे पाहिजे असं मला वाटतं. आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा अकॅडमीने ते काम केलं पाहिजे. तसं प्रशिक्षण त्यांना देता आलं पाहिजे. आता काही अकॅडमीमध्ये थोडंसं लिटरेचरवरती जास्त भर असतो, प्रॅक्टिकल कमी असतं. तर मला असं वाटतं प्रॅक्टिकली जास्त मुलांकडनं करून घेणं हे जास्त फायद्याचं होऊ शकतं. लिटरेचर त्यांना वाचनाची आवड आपोआप निर्माण होईल. चर्चांमधनं त्यांना कळतं की आपण हे वाचलं पाहिजे किंवा आपण हा सिनेमा बघितला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की 4 प्रकारच्या गोष्टी आहेत, त्यावरती तुमचं प्रभुत्व असेल तर तुम्ही चांगले ऍक्टर होऊ शकता. पहिलं म्हणजे ऑब्झर्वेशन, त्याच्यानंतर तुम्ही इमिटेशन करा. तुम्हाला जो आवडतो ऍक्टर त्याची नक्कल करा चक्क. आणि हे जगात आज नाही पूर्वीपासून चालत आलेलं आहे. त्याची नक्कल करा आणि तुम्हाला ती नक्कल चांगली जमायला लागल्यानंतर तुम्ही इम्प्रोव्हाइज करा. आता स्वतःला कुठेतरी तुम्ही त्या ठिकाणी आणायला सुरुवात करा. आणि जेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता मी छान इम्प्रोव्हाइज करू शकतो, माझ्या शैलीमध्ये काम करू शकतो, तेव्हा त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, ते लोकांपुढे आणा. तर या 4 गोष्टी जर लक्षात ठेवल्या, या 4 गोष्टींवरती जर तुम्ही भर दिला, पण नाटक हाच एक बेस असा आहे की त्यातनं तुम्ही चांगले अभिनेते होऊ शकता. आजही फिल्म इंडस्ट्रीमध्ये थिएटर करणाऱ्या नटांना फार मोठा मान मिळतो, फार मोठा मान मिळतो. आता तुम्ही फिल्मचा अभिनय वेगळा असतो का, टेलिव्हिजनचा वेगळा असतो का? नाही, ते टेक्निक आहे शेवटी. कॅमेरा हा क्लोज मीडिया आहे आणि थिएटर हा वाईड मीडिया आहे. जसं मगाशी विशाल सरांनी सांगितलं की यत्किंचित तुम्हाला चेहऱ्यावरची नुसतं असे छटा दाखवता आले तरी ते कॅमेरा खूप होतं. कॅमेरा फार पटकन कॅच करतो सगळ्या गोष्टी. तिथे एक्झॅगरेटेड कुठलं काम करायची गरज पडत नाही. सटल काम ज्याला म्हणतात त्याला.
इतकं मायन्यूट एखादी गोष्ट तुम्ही नुसतं एवढं जरी केलं तरी, पण थिएटरला ते हे असं करायला लागतं, थोडंसं वाढीव काम करायला लागतं. म्हणजे मी नाटकातनं कामं करत करत मला संधी मिळाली FTI मध्ये एकदा काम करायची, आणि मी मागे वळूनच बघितलं नाही. म्हणजे मी FTI मध्येच राहत होतो 9 वर्ष. लेडीज हॉस्टेलला जेवायचो आणि गेस्ट हाऊस वरती जे आहे प्रोडक्शनच्या वरचं, तिथे त्या रूम मध्ये राहायचो, आणि शनिवार रविवार कधीतरी घरांची आठवण आली म्हणून घरी यायचो. म्हणजे मी अक्षरशः 3 आकडी नंबर होईल इतके मी फिल्म्स, डिझाईन सीन्स, सॉंग्स, काही सोडलं नाही मी तिथे. म्हणजे माझे मित्र तेव्हा माझी चेष्टा करायची की FTIचा बच्चन आहे हा म्हणून. इतकं काम मी तिथं केलं, पण तितकं शिकायला मिळालं. आणि मी माझ्या अनेक थिएटर मधल्या मित्रांना तिथं घेऊन जायचो आणि सांगायचो की अरे इथे आपल्याला ना कुठले पैसे द्यावे लागत नाहीत, उलट आपल्यालाच 100-200-500 रुपये ते देतात, पण त्या फिल्म मधनं आपण काम करून आपण शिकू शकतो. कॅमेरा म्हणजे मी डबल रोल केले, स्लो मोशन, असं सगळं काय वाटतं जे टेक्निक असतं ते सगळं मला तिथे शिकायला मिळालं. जे शिक्षण आता तुम्हाला स्टार ग्लेझ मध्ये अशा अकॅडमीमध्ये मिळणार आहे, तर त्याचा जरूर सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आणि अकॅडमीने सुद्धा अतिशय चांगला सिलेबस करून परिपक्व माणूस करता आला पाहिजे. थोडासा आयुर्वेदिक आहे अभिनय, हा म्हणजे ॲलोपॅथी अभिनय आणि आयुर्वेदिक अभिनय असं मी म्हणतो. म्हणजे आयुर्वेदाचा परिणाम हळूहळू होतो आणि माणूस कायम स्वरूपी ठणठणीत होतो. ॲलोपॅथी म्हणजे कसं पटकन आता बरं वाटत नाहीये, 2 गोळ्या घेतल्या, दुसऱ्या दिवशी सकाळी तो आपल्या कामाला जायला मोकळा, परत काही दिवसांनी त्याचं तब्येत बिघडायला लागते परत. तर हे आयुर्वेदिक आहे, थोडा वेळ लागेल.